आई आई रिक्षात कशी काय? आई 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 ही रिक्षात काय? आई रिक्षात काय करत होती? पारू पारू प्रिया कुठे? सावित्री आत्या आदित्य बाबा सावित्री आत्या सावित्री बाबा आई कुठे गेली आहे काय माहिती आहे का? म्हणजे मी मीटिंगला चाललो होतो आणि आईला मी रिक्षातून जाताना बघितलं. रिक्षातून काही इमर्जन्सी होती का? तुला काही माहिती आहे का? हे बघ मी तुला आता काहीच नाही सांगू शकत, पण एक काम करशील, मी बाहेर गेले आहे कुणालाही सांगू नकोस. हा आदित्य बाबा मला खरंच माहित नाही कुठे गेल्या अहिल्या मॅडम. सावित्री आता तुला कसं काय माहिती नाही? ती सगळं तुला सांगून जाते ना. थांब मी बाबांना फोन करतो. जरा फास्ट चालव दिनेश. आदित्यचा फोन. हा आदित्य बोल. हॅलो बाबा. बाबा आई कुठे गेली आहे काय माहिती आहे का? अरे मी एका एक्झिबिशनच्या कामासाठी बाहेर आलोय. काय झालं काय? काय नाही 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 यू कॅरी ऑन, मी बघतो. हॅलो आदित्य. हॅलो आदित्य, मला माफ कर, पण मी तुला आता सध्या तरी काहीच सांगू शकत नाहीये. दिनेश चल ना, लवकर चल जा. बाबांनाही काही माहिती नाहीये. सावित्री आता मला काही कळत नाहीये. म्हणजे असं सगळंच खूप जास्त सस्पिशियस वाटतंय. पारू कुठे आहे माहितीये का? पारू? आदित्य बाबा आहोत तुमच्या मागोमागच पारू आली ना. कुठे? तुम्ही तो टिफिन विसरलात, तो टिफिन द्यायला पारू ऑफिसमध्ये आली ना. अक्का आता मी ऑफिस मधून बाहेर पडलो होतो मीटिंगसाठी. ती आता ऑफिसला गेली. सगळी चुकामुक होणार. काय? सावित्री त्या काय चालू आहे मला खरंच कळत नाहीये. नमस्कार गुरुजी. गुरुजी काय झालंय? तुम्ही आम्हाला असं घाईने बोलावून घेतलं, म्हणजे सगळं ठीक आहे ना? अर्थात काहीतरी सांगायचं असल्याशिवाय तुम्ही आम्हाला असं तातडीने बोलावून नाही घेणार. तुम्हाला काही संकेत द्यायचा आहे का आम्हाला? अहिल्यादेवी, तुमचा अंदाज बरोबर आहे. गोष्ट तशी होती. त्यासाठीच तुम्हाला तातडीने इथे दोघांना बोलवून घेतलं. काय झालंय नेमकं? अहिल्यादेवी, एका मोठ्या संकटाची चाहूल लागली आहे. ते संकट लवकरच येणार आहे. पण कोणावर येणार आहे हे संकट? तुमच्या मोठ्या मुलावर. आदित्यसाठी येणारा काळ खूप वाईट आहे. त्याच्या पत्रिकेतले ग्रह अनुकूल नाहीये. गुरुजी तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? येणाऱ्या काळात त्याच्या पत्रिकेत मृत्यूयोग दर्शवला गेला आहे. गुरुजी पण तुम्ही मागच्या वेळेला सांगितलं होतं तेव्हा मी आदित्यला 2 दिवस घरातनं बाहेर जाऊ दिलं नव्हतं. अगदी माझ्या नजरेसमोर ठेवलं होतं त्याला. अहिल्यादेवी, तुम्ही त्यावेळी त्याच्यावर जो काळ ओढवणार होता त्यातून त्याची रक्षा केली. मला जे दिसतंय ते पाहता त्याचा मृत्यू अटळ आहे. आणि यावेळी त्याचा मृत्यू
त्याच्या जवळच्या व्यक्तीच्या हातून होणार आहे. म्हणून मी तुम्हाला सावध करण्यासाठी बोलवून घेतलं. जवळची व्यक्ती म्हणजे? जवळच्या व्यक्तींमध्ये तुम्ही पण मोडता. मी तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. अहो, आदित्याला तुमच्यापासून सुद्धा धोका आहे. गुरुजी, हे कसं शक्य आहे? मी त्याची आई आहे. माझ्याच पासून माझ्या मुलाच्या जीवाला कसा धोका असू शकतो? एका आईसाठी तिचं मूल हे तिच्या जीवापेक्षा जास्त मौल्यवान असतं. हो ना. कर्म आणि नियती निराळी असते. जे नशिबात आहे ते कोणाला चुकणार नाही. पण गुरुजी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आदित्यचं सुरक्षा कवच मी म्हणालो होतो त्याचं रक्षा कवच त्याचं रक्षण करेल, परंतु त्याचं रक्षा कवचही आता प्रचंड कमकुवत झाले आहे. काय? तुम्हाला आदित्यला त्याच्या सगळ्या जवळच्या माणसांपासून सुद्धा दूर ठेवावे लागेल, अगदी त्याच्या बायकोपासून सुद्धा. तुम्ही काही करून आदित्याची काळजी घ्या. त्याला घरातच थांबवून ठेवा. नाही गुरुजी, तुमचं बरोबर आहे, पण आदित्य सारख्या तरुण मुलाला असं किती दिवस घरात थांबवून ठेवणार ना? तू फार दिवस असं काम सोडून थांबू नाही शकणार. गुरुजी, आता ह्या संकटावर तुम्हीच काहीतरी उपाय सांगा. मी काय वाटेल ते करायला तयार आहे, पण माझ्या आदित्यावर आलेलं हे जे संकट आहे ते लवकरात लवकर दूर व्हायला हवं. अहिल्यादेवी, त्याच्यावर एकच पर्याय आहे. तो म्हणजे आदित्यचा जीव वाचवण्यासाठी तुम्हाला महामृत्युंजयाचा जप करावा लागेल आणि तद्दशांश हवन करावं लागेल. म्हणजे हे संकट दूर होण्यासाठी त्याची मदत होईल. गुरुजी, माझ्या आदित्याच्या रक्षणासाठी मी काय वाटेल ते करायला तयार आहे. मी हा जप करायला तयार आहे. अहिल्यादेवी, तुम्हाला वाटतं तितकं ते सोपं नाहीये. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जोपर्यंत तुम्ही मंत्राचा जप करत आहात तोपर्यंत आदित्य सुद्धा घरातच राहायला हवा आणि इतर कुठल्याही जवळच्या माणसापासून त्याला दूर ठेवावे लागेल. मी तयार आहे. काळजी करू नका. आजच मी तुमच्या घरी येऊन मृत्युंजय मंत्राचे हवन करेन. आपण आपल्या परीने पूर्ण प्रयत्न करतोय. चालेल गुरुजी, चालेल.